पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, लोकसभेचे उमेदवार, एकेकाळी मनसे ते वंचित बहुजन आघाडी आणि आता ठाकरे गटाच्या शिवसेनेत असा प्रवास करणारे वसंत मोरे गेले कुठे? वसंत फुलला का नाही? आणि वसंत मोरेंचं पुढे काय झालं? त्यांना उमेदवारी का मिळाली नाही? वसंत मोरे यांचं राजकारण संपलंय काय? गेला वसंत कुणीकडे? अशा विविध कमेंट्सनी आपण पाहतोय सोशल मीडियावरती चर्चा आहे. वसंत मोरेंना तिकीट मिळालेलं नाही आणि अशा प्रसंगी वसंत मोरे यांचं राजकारण संपलंय काय? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अनेकांच्या भेटीगाठी घेऊन वसंत मोरे यांनी लोकसभेला निवडून येण्याचा प्रयत्न केला. अनेकांकडून तिकीट मागितले. सुप्रियाताई सुळे असतील, शरद पवार साहेब असतील, इकडे आपण पाहतोय संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, परंतु कुठल्याच पक्षाने त्यांना तिकीट दिलेलं नव्हतं. अशा प्रसंगी खरं तर मोरे हे राजकारणामध्ये मनसेकडून सक्रिय होते. ते नगरसेवक देखील होते आणि त्यांची जी सामाजिक बांधिलकी आहे, ते त्यांचं जे कार्य आहे ते खरं तर कौतुकास्पद कार्य आहे. पुण्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मदतीला नेहमी धावून येणारे वसंत मोरे खरं तर मतदारावर म्हणण्याची वेळ आलेली आहे, वसंत मोरे गेले कुठे? आणि मग या प्रसंगी आपण पाहतोय आत्ता वसंत मोरेंचं काय चित्र आहे, त्यांच्या राजकारणाचं काय चित्र आहे, सध्या वसंत मोरे कुठं आहेत? आपण बघितलं असेल, वंचित बहुजन आघाडीने त्यांना कोणीच उमेदवारी देत नव्हतं, तेव्हा वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या पदरामध्ये लोकसभेची उमेदवारी टाकली आणि लोकसभेची उमेदवारी टाकल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने तिसऱ्या क्रमांकाची मते पडलेली होती, खरं तर आता वाटलं वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडी आपल्या हातामध्ये घेतील, त्यासोबत त्यांचे नेतृत्व करतील, बाळासाहेबांसोबत राहून त्यांना कुठेतरी राजकीय फायदा होईल असं वाटलं होतं. परंतु केवळ तिकिटासाठीच आले होते की काय लोकसभेला, असं चित्र निर्माण झालेलं आहे. जशाही लोकसभेच्या निवडणुका झाल्या तसेही वसंत मोरे बाहेर पडले आणि वसंत मोरे बाहेर पडल्यानंतर ते ठाकरे गटामध्ये विराजमान झाले. त्यानंतर आज आपण पाहतोय त्यांना कुठलीच उमेदवारी भेटलेली नाही. आज ते खरं तर हडपसर आणि इकडे आपण पाहतोय खडकवासला मतदारसंघामध्ये ते इच्छुक होते, परंतु या मतदारसंघातून देखील त्यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली नाही आणि उबाटाची उमेदवारी मिळेल म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकलेला होता. पुढे मात्र वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं होतं की खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देतील, परंतु त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली नाही आणि मग गेला वसंत कुणीकडे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. वसंत बहरलेला नाही आणि आज आपण पाहतोय वसंत मोरेंचं राजकारण कुठेतरी आता थांबलेलं आहे. नव्हे तर वसंत मोरे कुठेच चर्चेमध्ये नाहीत. आज आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीकडे अनेक असे नेते येतात आणि जातात, मोठं होण्यासाठी येतात किंवा मते मिळवण्यासाठी येतात, स्वतःला प्रसिद्ध आणि सिद्ध करण्यासाठी येतात. अशा अनेक राजकारणातल्या गोष्टी आपण खरं तर अनेक किस्से या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या नेत्यांचे आहेत. अनेक नेते आहेत, आपण पाहतोय की ते नेते इकडे आले आणि नंतर दुसऱ्या पक्षात जाऊन, प्रस्थापित पक्षात जाऊन ते मोठे झाले. खरं तर पडळकर साहेब असतील, तिकडे किनवटमध्ये भीमराव केराम साहेब असतील, इकडे नागनाथ घिसेवाड भोकर मधले असतील, विदर्भामधले काही नेते आहेत. हे नेते वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि कालच्या भारिप बहुजन महासंघामध्ये आले, मोठे झाले, आंबेडकरी मतांवर मोठे झाले आणि प्रस्थापित पक्षात जाऊन विराजमान झाले. त्यांना अनेक पदे देखील मिळाली, परंतु काही उमेदवार असे निघाले की त्यांना त्या पक्षात गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडी असो की भारिप असो, हे पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या पदरामध्ये काही पडलेलं नाही. प्रस्थापित पक्षाने त्यांना काही दिलेलं नाही. एकेकाळी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेली, अगदी थोडक्यात पराभूत झालेले हातगाव हिमायतनगर मतदारसंघातले झाकीर चाऊस आज आपल्याला कुठे दिसत नाहीत. प्रस्थापित पक्षात गेले आणि त्यांचं राजकारण संपलेलं आपल्याला दिसून येते. नेमकं तेच पुण्यातल्या वसंत मोरे यांचं झालंय का, ही म्हणण्याची वेळ आलेली आहे. कारण एकेकाळी नगरसेवक असलेले, दांडगा जनसंपर्क असलेले, सर्वसामान्यांच्या संपर्कात असलेले वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीमध्ये आले आणि लोकसभेची निवडणूक लढवली आणि तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांना पडली. पहिल्या क्रमांकाची मते ही खरं तर मोहोळ यांना पडलेली होती. 5,85,728 मते ही त्यांनी घेतलेली होती आणि धंगेकरांनी 4,61,690 मते घेतली आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांनी 32,012 मते घेतलेली होती. ही तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांना पडलेली होती. खरं तर चर्चेमध्ये वसंत मोरे आलेले होते आणि अशा प्रसंगी वसंत मोरेंना चांगली मतं पडलेली असतानाही, तिसऱ्या क्रमांकाची मते पडलेली असतानाही वसंत मोरे यांनी पक्ष बदलला आणि ते लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आज आपण पाहतोय ते गेलेले आहेत ठाकरे गटामध्ये.
आज आपण ठाकरे गटाची जर परिस्थिती पाहिली तर त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होती, परंतु त्या गर्दीमध्ये संजय राऊत साहेब असतील किंवा इकडे पवार साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, अशा असंख्य त्याच्या भेटीगाठी घेतल्या, परंतु लोकसभेला काही पदरात पडलेलं नाही. आणि आता आपण पाहतोय संजय राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते पुन्हा शिवसेनेमध्ये गेले आणि शिवसेनेमध्ये गेलेले एकेकाळचे मनसेचे नेते राहिलेले वसंत मोरे आज मात्र कुठेच नाहीत. खडकवासला मतदारसंघातही त्यांना उमेदवारी दिलेली नाही आणि हडपसर मतदारसंघातून देखील त्यांना उमेदवारी दिलेली नाही. आणि मग पुन्हा पक्ष बदलून काय पदरात पडलं तर वसंत मोरे यांच्या पदरात काही पडलेलं नाही. जर ते वंचित बहुजन आघाडीतच राहिले असते तर कदाचित हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघातून वंचितने त्यांना उमेदवारी दिली असती, परंतु आज आपण पाहतोय पक्ष बदलला तरी त्यांच्या पदरात काही पडलेले नाही. पुन्हा ते मनसेमध्ये जातील काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मनसेचे कार्यकर्ते नेते त्यांच्यावर नाराज होते, ते वंचितमध्ये गेल्यामुळे आता वंचितचे कार्यकर्ते आणि नेते नाराज आहेत का, म्हणून त्यांना आज आपण पाहतोय शिवसेनेत सुद्धा त्यांना उमेदवारी दिलेली नाही. एकूणच काय तर एकेकाळी एक राजकारणामध्ये, पुण्याच्या राजकारणामध्ये ज्यांचं महत्व होतं, नगरसेवक राहिलेले आणि सोबतच सर्वसामान्यांच्या मदतीला कायम धावून जाणारे वसंत मोरे नेमके गेले कुठे आता अशी म्हणण्याची वेळ खरं तर मतदारांवर आलेली आहे. त्यांना कुठल्याच मतदारसंघातून उमेदवारी दिलेली नाही. खरं तर हडपसरमध्ये आपण पाहतोय की हडपसरमध्ये ते इच्छुक होते. जेव्हा ते शिवसेनेत जात होते तेव्हा त्यांनी हडपसर आणि खडकवासला या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं सांगितल्याचं खरं तर चर्चेमध्ये आलेलं होतं. ते इच्छुक होते त्या मतदारसंघामध्ये म्हणून ते तिकडे गेलेले होते, परंतु त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यांचं राजकीय पुनर्वसन शिवसेना भविष्यात करेल का हे आताच काही सांगता येत नाही, परंतु ज्या पद्धतीने वसंत मोरे यांचं राजकारण ज्या दिशेने चाललेलं आहे, कुठेतरी वसंत मोरे यांच्या राजकारणाला ब्रेक लागलेला आहे. आणि म्हणून मनसेतून बाहेर पडल्यानंतरच वसंत मोरे यांच्यावर अनेक कार्यकर्ते नाराज होते आणि वसंत मोरे यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेलेत का हे देखील एक महत्वाचं असणार आहे. 2019ची जर निवडणूक आपण पाहिली तर या 2019च्या निवडणुकीमध्ये खरं तर हडपसर मतदारसंघाची काय परिस्थिती होती तर त्याच्यामध्ये चेतन तुपे यांना जी मते होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसची होती आणि हडपसर मतदारसंघात त्यांना 92,326 मते पडलेली होती आणि मतांची टक्केवारी जर पाहिली तर 38.76% मते होती. दुसऱ्या क्रमांकाची मते ही योगेश टिळेकर यांना पडलेली होती, त्यांना मते होती 89,506. ते भाजपकडून उभे होते आणि मतांची टक्केवारी जर पाहिली तर 37.58% त्यांना मते पडलेली होती. याच्यावरून एक आपल्या लक्षात येते की फक्त आणि फक्त 2,820 मतांनी पराभव झालेला होता खरं तर बीजेपीचा या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2019च्या आणि 2,820 मतांनीच चेतन तुपे निवडून आलेले होते. आणि त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेकडून उभे राहिलेले वसंत मोरे यांना जी मते होती ती 34,809 मते होती आणि मतांची टक्केवारी 14.62% टक्केवारी होती. एकूणच काय तर वसंत मोरे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 34,000 मते पडलेली होती. लोकसभेला त्यांना 32,000 मते पडलेली होती. ही तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांना लोकसभेला आणि मागच्या लोकसभेला आणि गेल्या 2019च्या विधानसभेला तिसऱ्या क्रमांकाचीच मते पडलेली होती. एक चांगला जनाधार असलेले नेते आहेत, एक चांगली ओळख असलेले नेते आहेत, परंतु त्याचा मतामध्ये कन्वर्ट मात्र होत नाही. हे खरं तर शोकांतिक आहे. एवढ्यात एक चांगल्या नेत्याला चांगलं यासाठी आपण म्हणतोय की जो काही जनसंपर्क आहे, आता पक्ष बदलल्यानंतर अनेक नेते अनेक कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होतील, परंतु एखाद्या व्यक्तीच्या राजकीय महत्वाकांक्षा असतात आणि अतिशय महत्वाकांक्षी नेते असलेले वसंत मोरे, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे वसंत मोरे आज मात्र कुठे दिसत नाहीत. याचा अर्थ असा दिसून येतो काय की त्यांचं राजकारण संपलंय का, असा देखील प्रश्न सोशल मीडियावरती अनेक कार्यकर्ते विचारत आहेत. एकूणच काय तर वसंत मोरेचा जो प्रवास आहे मनसे, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, आता शिवसेनेमध्ये ते आहेत आणि हा प्रवास त्यांचा सुखकर झालेला नाही हेच दिसून येते. जर त्यांना हडपसरमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली असती तर कदाचित त्या ठिकाणी त्यांना विजयाच्या जवळ जाता आला असतं. पक्षाचे मते, स्वतःची काही मतांचा गठ्ठा असं मिळून त्यांचा या ठिकाणी विजय झाला असता, परंतु पक्षाने उमेदवारी दिलेली नाही आणि अशी उमेदवारी नाही मिळालेले मनसेचे आणि एकेकाळी वंचितचे असं म्हणता येईल, वंचित आणि मनसेचे वसंत मोरे गेले कुठे हीच म्हणण्याची वेळ आलेली आहे. धन्यवाद.